संजीवनी हॉस्पिटल व साई माऊली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर माननीय श्री खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला। या शिबिरामध्ये शुगर तपासणी, बीपी तपासणी, ईसीजी तपासणी अशा प्रकारच्या अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या। त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी, नंबरच्या चष्म्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। अहिल्यानगर महानगरपालिका रक्त केंद्र, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आला। या आरोग्य शिबिरामध्ये तांबे डायग्नोस्टिक यांच्यातर्फे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या। त्यामध्ये ब्लड ग्रुप, HbA1c, CBC, TFT, कोलेस्ट्रॉल तसेच मेडिसिन फ्री देण्यात आले। मोफत नेत्रबिंदू ऑपरेशनची सुविधा देखील देण्यात आली। या आरोग्य शिबिरामध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांचा समावेश होता। त्यात अस्थिरोग, मणका तज्ञ डॉक्टर गणेश गीते, अतिदक्षता विभाग व मधुमेह तज्ञ डॉक्टर संतोष गीते, मेंदू विकार तज्ञ डॉक्टर अब्बास, हृदयरोग तज्ञ डॉक्टर गणेश मैड, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विजयश्री तोंडे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर योगिता दरेकर, भूल तज्ञ व अतिदक्षता विभाग डॉक्टर वर्षा कराड, शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर संकेत मंडलिक, दंतरोग तज्ञ डॉक्टर तुकाराम गीते हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते। आरोग्य शिबिराचे आयोजक डॉक्टर राम कदम, डॉक्टर सौ मधु कदम, संजीवनी हॉस्पिटल, शासकीय दूध डेअरी चौक, शेंडी बायपास, MIDC अहिल्यानगर होते। आरोग्य शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील हजारो गरजू व्यक्तींनी घेतला। नमस्कार, मी डॉक्टर गीते, साई माऊली हॉस्पिटल येथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। आज संजीवनी हॉस्पिटल आणि साई माऊली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी हॉस्पिटल येथे डेअरी चौक MIDC येथे एक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं। त्या आयोजनाचे उद्घाटन आपले मेंबर ऑफ पार्लमेंट नगर दक्षिण माननीय लंके साहेब यांनी उद्घाटन केलं। त्यानंतर साई माऊली हॉस्पिटलची पूर्ण टीम येथे डॉक्टर अब्बास जे न्यूरोसर्जन आहेत, एम्स हॉस्पिटल येथून प्रशिक्षित, त्याचबरोबर डॉक्टर गणेश गीते, मी स्वतः डॉक्टर संतोष गीते फिजिशियन आणि आमची बाकी सर्व टीम, डॉक्टर विजयश्री तोंडे डोळ्याचे डॉक्टर आणि बरोबरच सर्व आमचे असिस्टंट डॉक्टर्स आणि नर्सेस या सर्वांनी, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर मधु कदम मॅडम आणि राम कदम सर यांच्या नियोजनामुळे हा कॅम्प जबरदस्त यशस्वी झाला असं म्हणता येईल। जवळपास 483 पेशंटची नोंद या ठिकाणी कॅम्पमध्ये झाली आणि मेंदू विभाग, हृदयरोग विभाग, मधुमेह विभाग, हाडांच्या विभागामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट, या सर्व डोळ्याचा विभाग, या सर्व आजारांवर इथे चेकअप झाला आणि बरेच रुग्ण यामध्ये सर्जरीसाठी साई माऊली हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येणार आहेत। त्यामध्ये बऱ्याच लोकांना तिथे बऱ्याच सर्जरीसाठी, अँजिओग्राफीसाठी, टुडीकोसाठी आणि TMT वगैरे अशा टेस्टसाठी डिस्काउंट पण मिळणार आहे। हे सर्व डॉक्टर मधु मॅडम आणि डॉक्टर राम सर यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल मी साई माऊली हॉस्पिटलच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि लंके साहेब ज्यांनी याचं उद्घाटन केलं त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अब्बास मोयली आहे। मी एक न्यूरोसर्जन आहे आणि साई माऊली हॉस्पिटल सर्व्हिसेस सुरू आहे। आज आम्ही संजीवनी हॉस्पिटलला एक कॅम्प आयोजन केलं होतं आणि त्या कॅम्पेत उद्घाटनासाठी आपले माननीय मेंबर ऑफ पार्लिमेंट लंके साहेब स्वतः आले होते आणि आता या कॅम्पेत आम्ही न्यूरोसर्जन बाबत सगळं मनका आणि मेंदू पेशंट बघितलं आणि कमीत कमी टोटल आमच्याकडे 300-350 पेशंट आम्ही तपासणी केले। आमच्या हॉस्पिटलला सर्व मेंदू आणि मनकाचा रोगी, ट्यूमर, स्ट्रोक, ट्रॉमा सगळ्याचा आमच्याकडे कन्झर्वेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह दोघेही सुविधा उपलब्ध आहे आणि आम्हाला ICUचा पण चांगला बॅकअप आहे आणि आज हा कॅम्प आयोजित झाला आणि त्याच्यात भरपूर पेशंटला फायदा भेटला।
मग आम्ही हे कॅम्प घेतला संजीवनी हॉस्पिटल आणि राम कदम साहेब आणि मधु कदम मॅडमांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज नवनागापूर येथे डेअरी चौक या ठिकाणी संजीवनी हॉस्पिटल व साई माऊली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी तसेच चष्मे वाटप, मोफत चष्मे वाटप व ECG, BP, शुगर या सर्व तपासण्या तसेच मोफत रक्तदान शिबिर हे देखील आयोजित केलेलं होतं. तर ते या संधीचा येथील सर्व ग्रामस्थांनी व समाजाने मोठा फायदा घेतलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 300 ते 400 लोकांनी मोफत डोळे तपासणी केलेली आहे. तसेच त्यांना चष्मे वाटप पण मोफत झालेलं आहे. त्याचप्रमाणे ECG, BP, शुगर ह्या देखील तपासण्या त्याच प्रमाणात झालेल्या आहेत. ह्या मोफत तपासणीमुळे परिसरातील लोकांना भरपूर असा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आज सकाळी आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार हे देखील इथं आले होते. त्यांच्या हाताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली व आज आता जवळजवळ कार्यक्रम संपत आलेला असताना देखील लोकांची गर्दी तेवढीच आहे, सकाळपासून जेवढी होती तेवढी. तसेच लंके साहेबांचं शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ सकाळपासून इथे त्यांनी त्या सेवेस ठेवलेला आहे. त्यामुळे डॉक्टर राम कदम व मधु कदम यांनी जे शिबिर इथे आयोजित केलं त्यांचं मी सर्वांच्या वतीने आभार मानतो व इथून पुढील त्यांनी असेच लोकांचे गोरगरिबांचे फायदे करून द्यावेत एवढी विनंती करतो व त्यांनी या कार्यात फार मोठं योगदान आहे त्यांचं, हे त्यांनी पुढे कार्यरत ठेवावं. नमस्कार, मी गौरव काढाव. आज आम्ही संजीवनी हॉस्पिटल इथे आलेलो आहे. आज इथं हजारो रुग्णांनी या हॉस्पिटलच्या माध्यमातून आज मोफत चष्मे असते, रक्तदान शिबिर असन, परत शुगर BP ची मोफत तपासणी आहे. ही हजारो लोकांनी म्हणजे जो 600 ते 700 गरजूंनी याचा लाभ घेतलेला आहे. राम डॉक्टर यांनी या अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून त्यांच्याबद्दल कौतुकाचा वर्ष होत आहे. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र डॉक्टर राम कदम यांच्या संजीवनी हॉस्पिटलचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, त्याचबरोबर मोफत रक्त चाचण्याचे शिबिर या ठिकाणी आयोजित केले होते. अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी या शिबिराला मिळालेला आहे. तर मी त्यांना आमच्या सर्व वर्गमित्राच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या हॉस्पिटलसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.